तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 9 नोव्हेंबर 1995 ला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अंमलात आला आणि तेव्हापासून 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो। त्यानुसार 9 नोव्हेंबर 2025 रोजी तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जळगाव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक शेडके यांनी केले। या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि न्यायालयीन कर्मचारी वर्गही उपस्थित होता। या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद इरफान जमदार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल इंगळे, सचिव ॲडव्होकेट आनंद जोशी, कार्यकारी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता खेरडेकर यांनी केले। तर वकील संघ सदस्य श्री ॲडव्होकेट VP वानखडे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट VT मारोडे, ॲडव्होकेट राणा प्रदीपसिंह सोळंके, ॲडव्होकेट अभिजित वाघ, ॲडव्होकेट बावणे, राहुल डोंगरदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमात अधिवक्ता मंडळींनी विधी सेवा दिनाचे महत्त्व आणि कार्य याबद्दल मार्गदर्शन केलं। नागरिकांना या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दिल्या जाणाऱ्या लोक अदालत, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे तसेच कायदाविषयक साक्षरता, न्यायालयीन कामात अधिवक्ता सहकार्य इत्यादी सेवा कशा प्रकारे समाजातील आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणाने दुर्बल घटकास प्राप्त होऊ शकतात व समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक न्याय व समानता स्थापन करण्याचे संविधानाचे उद्दिष्ट प्राप्त करता येईल यावर मार्गदर्शन केले। त्याबरोबरच सर्वांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन समाजाप्रती स्वच्छता राखण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव। विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 हा पारित केला आणि त्याची अंमलबजावणी होण्याकरता थोडा वेळ गेला। 11 ऑक्टोबर 1987 रोजी हा कायदा पारित केला गेला, परंतु त्याची अंमलबजावणी 9 नोव्हेंबर 1995 पासून सुरू झाली। 9 नोव्हेंबर 1995 या दिवसाला त्यामुळे विधी सेवा दिनाचं महत्व प्राप्त झालं, कारण त्या दिवशी त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि विधी सेवा प्राधिकरणाने केलेल्या या कार्याचा फायदा हा तळागाळातल्या आर्थिक संयुक्त विद्यमाने असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। साहेबांनी यावेळी सांगितलेलं आहे आर्टिकल 39A मध्ये दुरुस्ती करून सन 1987 पासून सदर प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी ज्याप्रमाणे त्यांच्याकडून आपल्याला विधी प्राधिकरण सेवा अंतर्गत आपण राबवित असतो आणि ही मोहीम जी आहे ही राबवण्याचं कारण महत्वाचं आहे। आणि त्यानंतर सिव्हिल कायदे झाले। सिव्हिल कायद्यांमध्ये आता जमिनीचे वाद आहेत, रस्त्याचे वाद आहेत, याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यांना गरीब शेतकरी असतो, पैसा नसतो जवळ, मग त्याच्या या अंतर्गत त्याला माहिती होते की नाही बाबा असं नाही, असं होते, तसं होते, त्यामध्ये आणखी आपण एक तरतूद केलेली आहे कोर्टात विद्यमान न्यायालया अंतर्गत आपण त्याला